महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांची आज दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे। या बैठकीमध्ये हायकमांड राज्यातील प्रमुख नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार आहे। विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा दानोरकर यांच्यामधील जो काही अंतर्गत वाद आहे त्या वादावर सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा करून पडदा पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की आजच्या हायकमांडच्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांना कशा पद्धतीने आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात सूचना केल्या जातात यासह इतर मुद्द्यावर चर्चा होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनीतसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत आणि उद्धव ठाकरे हे पैठण या ठिकाणी कारखान्याच्या भूमिपूजनासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी येत आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम देखील होणार आहे। त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये काही पदाधिकारी असतील किंवा काही नेते आहेत हे प्रवेश करणार आहेत। मात्र या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी किंवा या ठिकाणी काही योजनांच्या भूमिपूजनासाठी, विकास कामांसाठी उद्धव ठाकरे हे येत आहेत, तर त्यांच्या या दौऱ्याला विरोधही केला जात आहे। भाजपचे तुषार शिशोदे जे आहेत ते या ठिकाणी विरोध करतायत, कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भूमिपूजनाची जी काही पद्धत आहे ती अवैध आहे, कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही आहे आणि तरीसुद्धा भूमिपूजन केलं जातं आहे आणि हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे की नाही असा प्रकारचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर केला गेलेला आहे आणि भूमिपूजन करत असतील तर ते अवैधपणे केलं जात आहे असा आरोप केला जात असून या ठिकाणी या भूमिपूजनाला विरोधही केला जातो आहे आणि उद्धव ठाकरे यांनी हे उद्घाटनच करू नये। जर तुम्ही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेत असाल तर त्याचं समर्थन केलं जाईल, मात्र उद्घाटन जे केलं जातं ते अवैध आहे आणि त्याचं समर्थन केलं जात नाही। मात्र उद्धव ठाकरे यांच्या या कार्यक्रमाला आणि दौऱ्याला विरोध केला जातो आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। मागील आठवड्यात बीड जिल्ह्यात झालेल्या पावसाने वार्षिक सरासरी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर बीड शहराला पाणी पुरवठा करणारं माजलगाव धरण जे आहे ते मात्र केवळ 42% इतकंच भरलेलं आहे। त्यामुळेच याच धरण क्षेत्रामध्ये अजूनही दमदार अशा पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। बीड शहराची मदार जी आहे ती पूर्णतः याच माजलगाव धरणाच्या पाण्यावरती अवलंबून आहे, परंतु जो पाऊस झालेला आहे या पावसाने माजलगाव धरण क्षेत्रामध्ये अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं दिसून येत आहे। मागील आठवड्यामध्ये दमदार असा पाऊस जो आहे तो सर्वत्र पडलेला पाहायला मिळाला, त्यामुळे जी काही नदी नाले असतील त्याबरोबर मुख्य धरणं असतील ते पूर्ण क्षमतेने भरलेली आहे, परंतु माजलगाव येथील हे जे धरण आहे ते प्रामुख्याने आजही केवळ 42% इतकंच भरलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळेच आगामी काळामध्ये पाणी टंचाईची शक्यता भासू नये यासाठी हे धरण भरणं अत्यावश्यक असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्याबरोबर जी काही अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीनंतर खरीप पिकाचे पंचनामे जे आहेत ते होणार नाही असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं, परंतु याच पिकांचे आता पंचनामे जे आहेत ते सुरू झालेले आहे। त्यामुळे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जावी अशी मागणी जी आहे ती आता परळीतील शेतकऱ्यांनी जी आहे ती देखील केलेलं पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना मदत जी आहे ती करून हेक्टरी 50,000 रुपयांची सरसकट जी मदत आहे ती दिली जावी अशी मागणी आता शेतकरी करताना दिसून येत आहेत। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्यांची मोठी दुरावस्था चालली आहे। एकीकडे शासन राज्य महामार्ग असो त्याचबरोबर अनेक जे शहराला जोडणारे रस्ते असो त्या रस्त्याचं चांगलं काम करते, मात्र ग्रामीण भागाकडे लोकप्रतिनिधी असो शासनाचं दुर्लक्ष होताना पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यामध्ये रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे। त्याचबरोबर शेंगाव तालुक्यातील जे आहे ते वरुड असो कवरदरी असो या गावात जाणाऱ्या रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेले आहेत। संपूर्ण रस्त्याची विटी उघडे पडल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये संपूर्ण जे आहे ते या खड्ड्यामध्ये पाणी साचतं आणि वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झालेली आहे। या रस्त्यावरती अनेक वेळा छोटे मोठे अपघात झालेले आहेत, बाईक स्वार पडलेले आहेत, मात्र अनेक वेळा रस्त्याची दुरुस्ती करावी, रस्त्याचं नव्यानं काम करावं अशी मागणी वाहन चालकातून असो ग्रामस्थांतून अनेक वेळा करण्यात आलेली आहे। काही या कवरदरीच्या ग्रामस्थांनी अनेक वेळा सुख खर्चातून या रस्ते खड्डे देखील बुजवलेले आहेत, मात्र मागणी करून देखील प्रशासन या रस्त्याचं काम करत नाही। त्यामुळे आता तरी प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली जाते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस आज कोल्हापुरात दाखल झाली आहे। कोल्हापूर पुणे मार्गावरती याची चाचणी आज घेण्यात येणार आहे। सकाळी 10:30 वाजता ही ट्रेन कोल्हापुरातून पुण्याकडे रवाना झाली आहे। खरं तर कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस मिळावी यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय पातळीवरती मोठे प्रयत्न केलेत। अनेकांशी पत्रव्यवहार केला, तर रेल्वे मंत्र्यांना देखील थेट यांच्या संदर्भात बोलणं देखील झालं। आज ही ट्रेन चाचणीसाठी कोल्हापुरात दाखल झाली आहे। 8 डब्यांची असणारी ही ट्रेन कोल्हापूरहून पुण्याला अशी 3 दिवस आठवड्यातून प्रवास करणार आहे। त्याची चाचणी आज घेण्यात येणार आहे। ही ट्रेन कोल्हापूर, मिरज, सांगली, कराड, सातारा यांसह ती पुण्यापर्यंत पोहोचणार आहे। त्याचं स्पीड किती असावं
त्याचं वेग किती असावा किंवा कुठं अडथळा येतो का याची चाचणी आहे ती आज या ठिकाणी घेतली जाते। त्यासाठी अनेक रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देखील या रेल्वेतून प्रवास करताना दिसत आहेत। मात्र यामध्ये कोणताही प्रवासी नाही आहे। ही ट्रेन आहे ती 10:30 वाजता निघाली आहे, साधारणतः दुपारी 1:30 वाजेपर्यंत पुण्यात पोहोचेल असं सांगण्यात आलं आहे। सत्यजाऊनकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। पुणे पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या दोघांना पकडलेलं आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरामध्ये असणाऱ्या अनेक घरासमोरील वाहनं हे चोरट्यांनी चोरली होती। खरं तर सुजित कुंभार आणि अभिषेक पवार असं या दोघा चोरट्याचं नाव आहे। हे दोन्ही चोरटे काही दिवसापूर्वी येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर कारागृहाबाहेर पार्किंग केलेल्या दुचाकी गाड्या चोरल्या होत्या। त्याचबरोबर शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये पार्किंग केलेल्या गाड्या या चोरट्यांनी चोरल्या होत्या। खरं तर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही सगळी कामगिरी केलेली आहे। शहरातील वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतानाच आता पोलिसांनी मोठी कारवाई करत त्या दोघा चोरट्यांना जे आहे ते पकडलेलं आहे। लोकशाही चंद्रशेखर वांगे, पुणे। इगतपुरी तालुक्यातील वाडीवर हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या पिंपळद परिसरातील वालदेवी धरणावरती यावर्षी पोलीस त्याचबरोबर ग्रामस्थ असतील, पिंपळद परिसरातील जे काही ग्रामस्थ आहेत त्यांनी वालदेवी धरणावरती गणेश विसर्जनामध्ये बंदी घातलेली आहे आणि गणेश विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी नाशिक परिसरातील सिडको भाग असेल, पातर्डी फाटा असेल, त्याचबरोबर पिंपळद परिसर असेल आणि वाडीवराचा काही भाग या ठिकाणातून अनेक जे काही गणेश मूर्तींचं विसर्जन या वालदेवी धरणावरती करण्यात येतं। परंतु यावर्षी ग्रामस्थ असतील पिंपळदचे, त्याचबरोबर पोलीस पाटील असतील यांनी एकमताने ठराव मंजूर करून या परिसरामध्ये विसर्जन करण्यासाठी बंदी घातण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त असणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वालदेवी धरणामध्ये जे काही गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येतं या ठिकाणी अनेक अपघात घडतात। पर्यटक देखील असतात, ते देखील या ठिकाणी येतात, परंतु पाण्याचा व्यवस्थित अंदाज येत नाही आणि या ठिकाणी अनेकांना आपल्या प्राणांना मुकावं लागतं। त्यामुळे कोणतीही घटित घटना या परिसरामध्ये घडू नये, त्यामुळे वालदेवी धरण परिसरामध्ये पोलिसांनी गणेश विसर्जनासाठी बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचं आव्हान पोलिसांनी परिसरातील नागरिकांना केलेलं आहे। जे काही पिंपळद परिसरातील नागरिक आहेत त्यांनी या परिसरामध्ये गणेश भक्तांनी कोणत्याही प्रकारे गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन करू नये या पद्धतीचं आव्हान केलेलं आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, वाडीवरे, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।